मित्रांनो, आपल्या समोर आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक निसर्ग गार्डन कात्रज सप्त हिंद केसरी सुंदर बैलाचे मालक तात्या, नमस्ते. नमस्कार. काय सांगाल आज कसं वाटतंय? आणि सुंदर आम्हाला दसऱ्यानंतर दिसणार होता आणि आज अचानक हिंद केसरीच्या मैदानामध्ये कसा काय आला? बैलाचं अंग भरून आल्यानंतर बैल थांबतो का तेव्हा येणार ना पळायला. येणार. आणि कसा आज पायरा करण्यात आला होता सुंदरचा? ठरलं होतं आमचं पहिलंच. ठरलं होतं. आणि बाकी मैदानाविषयी काय सांगाल? छान, खूप सुंदर मैदान केलं. सुंदर मैदान ना. आणि वजीर सोबत कोण होतात? वजीर संघ मुंबईवाल्याचाच बैल होता. आता जे बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती की पोळ्याच्या मैदानामध्ये गुलाल मुलकावणी देत होता आणि तो आज सुंदरने करून दाखवला. काय सांगाल त्याविषयी? त्यांनी करून दाखवला. आमची स्वप्न त्यांनी पूर्ण केली. प्रत्येक मैदानात जाईल त्या मैदानात थोडं वेगळा व्यत्यस काहीतरी करतोय तो. आणि करतोय म्हणल्यानंतर आमची अपेक्षा वाढती. आणि प्रत्येक वेळेस नवीन जोडीदार आहे. हो, प्रत्येक वेळेस नवीन जोडीदार आहे. आता पुढचं नियोजन काय असणार आहे सुंदरचं? 2 महिने थांबतो आता. 2 महिने थांबणार. हो. तात्या, आजचं जे प्रेक्षक होतं, आजचं जे मैदान झालं, त्या मैदानाच्या विषयी काय सांगाल? ह्या प्रेक्षकाविषयी काय सांगाल? परमपूज्य सेवागिरी महाराजांचं हिंद केसरीचं पुसेगावचं मैदान असेल, त्यानंतर पेडगावचं मैदान असेल आणि हे मैदान त्या दर्जाचं आहे, तर आजचं प्रेक्षकांविषयी काय सांगा? हिंद केसरीचं मैदान हे त्याचा विषय असा झाला की त्यांचं नियोजन एवढं परफेक्ट होतं, खूप सुंदर केलं, पारदर्शकता खूप चांगली आणि पब्लिकनी त्यांना साथ दिली, भरपूर साथ दिली. आणि एवढं ह्या भागात कसं शर्यतीची आवड आहे. शर्यतीची आवड असल्यामुळे लोकांना सांगायला लागत नाही की ते क्षेत्रातली लोक आहेत, नेमकं काय करायचं ते समाजाला सगळं माहिती आहे. त्यामुळे काय नियोजन चांगलं झालं. आज तात्या आलेत मैदानामध्ये, भरपूर प्रेक्षकांनी सगळ्यांना वाटलं होतं की सुंदर येईल, याची म्हणजे खात्रीच नव्हती की सुंदर आता आरामावरती आहे, त्यामुळे येईल. आणि आल्यानंतर त्याने अचानक असा सुखद धक्का दिला आणि जी सेमीफायनलला जोडी अतिशय सुंदर पळाली, त्याच्याविषयी काय सांगाल? सेमीफायनलचा पळ कसा होता? सेमीफायनलला तर गाडी पळालीच चांगली. फायनललाही गाडी पळाली असती, पण थोडा बारीक पाऊस येत होता. थोडासा पाऊस आला की आमच्या बैलाला थोडासा प्रॉब्लेम होतो. खिलार जातीला थोडा हा प्रॉब्लेम होतोच. बरोबर. तर अजून बाकी काय सांगाल? वजीरचं आगामी नियोजन काय आहे? आता पुढच्या मैदानात येईल ना पळायला, 29ला. 29च्या मैदानामध्ये येणार आहे. चला तात्या, शुभेच्छा, तुमचं अभिनंदन. धन्यवाद.